नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात येईल. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठी आहे असं नाही, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण बघणार आहोत नॉनस्टॉप 25 सरावाची वाक्ये, भाग क्रमांक 65. पहिलं वाक्य बघू. मी रोज ट्रेनने कामावर जातो. मी रोज ट्रेनने कामावर जातो. साधं वाक्य आहे, साध्या वर्तमान काळातलं. म्हणून वाक्य कसं येणार? आय गो टू वर्क बाय ट्रेन एव्हरी डे. आय गो टू वर्क बाय ट्रेन एव्हरी डे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य. मी गेटपाशी खाली पडली. ती गेटपाशी खाली पडली. आता पडली म्हणजे भूतकाळ आहे, म्हणून वाक्य कसं येणार बघा. ती म्हणून शी येणार. शी क्रोच डाऊन बाय द गेट. शी क्रच डाऊन बाय द गेट. इथे खाली पडणे म्हणजे क्रच डाऊन आलेला आहे, न्यू शब्द आहे, न्यू वर्ड्स आहे, तो लक्षात घ्या. क्रच डाऊन बाय दी गेट. आता क्रच आलेला आहे, क्रच आलेला आहे, ईडी लागलेला आहे, कारण ते भूतकाळचं वाक्य आहे म्हणून. त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं वाक्य बघू. मला ट्रॅफिक जाममुळे उशीर झाला. मला ट्रॅफिक जाममुळे उशीर झाला हे पण भूतकाळाचं वाक्य आहे, म्हणून वाक्य कसं येणार? मलासाठी आय येणार. आय वॉज डिलेड बाय अ ट्रॅफिक जाम. आय वॉज डिलेड बाय अ ट्रॅफिक जाम. इथे डिलेड होणे म्हणजे उशीर होणे. डिले म्हणजे उशीर, त्याच्यामुळे डिले आलेला आहे. आणि बाय अ ट्रॅफिक जाम म्हणजे ट्रॅफिक जाममुळे. त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य बघू. रात्रीचे जेवण आता तयार आहे. रात्रीचे जेवण आता तयार आहे. वाक्य येणार. डिनर इज प्रॉबेबली रेडी बाय नाऊ. डिनर इज प्रॉबेबली रेडी बाय नाऊ म्हणजे प्रॉबेबली रेडी म्हणजे आता तयार आहे, म्हणजे आता जस्ट आता चालू आहे असं आहे ते वाक्य. प्रोबेबली रेडी म्हणजे आता तयार आहे असं आहे ते. त्याच्यानंतर पाचवं वाक्य. संधी हातून जाऊ देऊ नका. संधी हातून जाऊ देऊ नका. वाक्य येणार. डोंट लेट अपॉर्च्युनिटीज पास बाय. डोंट लेट अपॉर्च्युनिटीज पास बाय म्हणजे डोंट लेट म्हणजे जाऊ देऊ नका. अपॉर्च्युनिटीज मीन्स संधी आणि पास बाय म्हणजे जाऊ देऊ नका. त्याच्यानंतर आहे सहावं वाक्य. हे पत्र नेहाने लिहिले होते का? हे पत्र नेहाने लिहिले होते का? लक्षात घ्या, ह्याचं आन्सर येतं यस किंवा नो, हो किंवा नाही म्हणून. त्याच्यामुळे एक्झिलरी व्हर्ब्स हेल्पिंग व्हर्ब्सने सुरुवात झालेली आहे, म्हणून वॉज. होते का, लिहिले होते का म्हणजे भूतकाळ आहे, त्याच्यामुळे वॉज आलेलं आहे. वॉज धिस लेटर म्हणजे हे पत्र. रिटन बाय नेहा. रिटन म्हणजे लिहिले आणि बाय नेहाकडून म्हणजे नेहाने लिहिले होते का आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. वॉज धिस लेटर रिटन बाय नेहा अँड क्वेश्चन्स मार्क. इथे एक स्ट्रक्चर कसं आहे ते तुमच्या लक्षात येईलच. वॉज आला हेल्पिंग वर्ब एक्झिलरी वर्ब, प्लस आलं धिस लेटर म्हणजे आलं सब्जेक्ट, प्लस त्याचं जो हे आहे व्हर्ब्स आहे तो रिटन व्हर्ब्स आलेला आहे आणि जो राहिलेला भाग आहे तो शेवटी आहे आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आहे, कारण क्वेश्चन प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून. त्याच्यानंतर नेक्स्ट सातवं वाक्य पाहू. तू या पेंटिंगमध्ये कसा आलास? तू या पेंटिंगमध्ये कसा आलास? वाक्य येणार कसा आलास म्हणजे हाऊ इथे यूज झालेला आहे. आलास म्हणजे भूतकाळ आहे, म्हणून डीड यूज झालेला आहे. डीड यू. हाऊ डीड यू कम बाय धिस पेंटिंग. हाऊ डीड यू कम बाय धिस पेंटिंग आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. आता डीड कशामुळे आला तर हे वाक्य आहे ते साध्या भूतकाळातलं आहे. साध्या भूतकाळात एक्झिलरी वर्ब्स हेल्पिंग वर्ब्स डीड यूज केलं जातं, ते लक्षात घ्या. त्याच्यामुळे डीड आलेलं आहे.
त्याच्यानंतर यू आणि कम आलेलं आहे, म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आलेलं आहे. आणि बाय धिस पेंटिंग अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर 8वं वाक्य बघू. वादळामुळे छताचे नुकसान झाले. वादळामुळे छताचे नुकसान झाले. वाक्य ना, द रूफ वॉज डॅमेज्ड बाय द स्टोम. द रूफ वॉज डॅमेज्ड बाय द स्टोम. आता वादळामुळे, वादळ म्हणजे द स्टोम आलेलं आहे, झाले म्हणून वॉज आलेलं आहे. द रूफ म्हणजे छत आहे ते, अँड डॅमेज्ड होणे म्हणजे नुकसान होणे, असं वाक्य आहे. तर द रूफ वॉज डॅमेज्ड बाय द स्टोम. त्याच्यानंतर 9वं वाक्य. त्याच्या स्पष्टीकरणामुळे मला खात्री पटली. त्याच्या स्पष्टीकरणामुळे मला खात्री पटली. वाक्य ना, आय वॉज कन्व्हिन्स्ड बाय हिज एक्सप्लेनेशन. आय वॉज कन्व्हिन्स्ड बाय हिज एक्सप्लेनेशन म्हणजे कन्व्हिन्स होणे. कन्व्हिन्स म्हणजे खात्री पटणे. एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण. आणि पटली म्हणजे भूतकाळ आहे म्हणून वॉज आलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 10वं वाक्य. भूस्खलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. भूस्खलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. वाक्य ना, ट्रॅफिक वॉज ब्लॉक्ड बाय अ लँडस्लाईड. ट्रॅफिक वॉज ब्लॉक्ड बाय अ लँडस्लाईड. लँडस्लाईड्स म्हणजे भूस्खलनामुळे, लक्षात घ्या. ब्लॉक होणे म्हणजे ठप्प होणे. ट्रॅफिक म्हणजे वाहतूक, म्हणून ट्रॅफिक वॉज ब्लॉक्ड बाय अ लँडस्लाईड. त्याच्यानंतर 11वं वाक्य. त्याला त्याने वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. त्याला त्याने वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. वाक्य ना, ही वॉज ॲडवाइज्ड बाय हिम टू लूज वेट. ही वॉज ॲडवाइज्ड बाय हिम टू लूज वेट म्हणजे काय करण्याचा, वजन कमी करण्याचा. ॲडवाईस देणे म्हणजे सल्ला देणे. त्याच्यानंतर 12वं वाक्य. कृपया सोमवारपर्यंत हे काम पूर्ण करा. कृपया सोमवारपर्यंत हे काम पूर्ण करा. आता कृपया आहे म्हणून प्लीज आलेलं आहे, लक्षात घ्या. प्लीज गेट धिस वर्क फिनिश्ड बाय मंडे. प्लीज गेट धिस वर्क फिनिश्ड बाय मंडे. मंडे म्हणजे सोमवारपर्यंत. फिनिश्ड करणे म्हणजे पूर्ण करणे. त्याच्यानंतर नेक्स्ट 13वं वाक्य. कंपनी माझा मोठा भाऊ सांभाळतो. कंपनी माझा मोठा भाऊ सांभाळतो. वाक्य ना, द कंपनी इज मॅनेज्ड बाय माय ओल्डर ब्रदर. द कंपनी इज मॅनेज्ड बाय माय ओल्डर ब्रदर. ओल्डर ब्रदर म्हणजे मोठा भाऊ. मॅनेज करणे म्हणजे सांभाळणे. अशा प्रकारे आहे ती वाक्य. त्याच्यानंतर नेक्स्ट 14वं वाक्य. तिची काळजी तिच्या एका मैत्रिणीने घेतली. तिची काळजी तिच्या एका मैत्रिणीने घेतली. हे पण भूतकाळचं वाक्य आहे म्हणून वॉज आलेलं आहे, लक्षात घ्या. शी वॉज टेकन केअर ऑफ बाय वन ऑफ हर फ्रेंड्स. शी वॉज टेकन केअर ऑफ बाय वन ऑफ हर फ्रेंड्स. हर फ्रेंड्स म्हणजे तिच्या एका मैत्रिणीने. हर फ्रेंड्स आहेत, लक्षात घ्या. हर फ्रेंड्स म्हणजे तिच्या ज्या मैत्रिणी होती त्याच्यापैकी एकाने, म्हणून वन ऑफ हर फ्रेंड्स असं आलेलं आहे. त्याच्यानंतर 15वं वाक्य. मला त्याबद्दल अपघातानेच कळले. मला त्याबद्दल अपघातानेच कळले. वाक्य ना, आय ओनली फाउंड आउट अबाउट इट प्युअरली बाय ॲक्सिडंट. आय ओनली फाउंड आउट अबाउट इट प्युअरली बाय ॲक्सिडंट. ॲक्सिडंट म्हणजे अपघातानेच कळले. अपघात म्हणजे ॲक्सिडंट आहे. त्याबद्दल म्हणजे अबाउट इट. फाउंड म्हणजे कळणे. कळणे म्हणजे फाउंड आउट करणे. त्याच्यानंतर 16वं वाक्य. माझ्याकडे आठवड्याभरापर्यंत खूप काम आहे. माझ्याकडे आठवड्याभरापर्यंत खूप काम आहे. वाक्य ना, आय हॅव लॉट्स ऑफ वर्क टू क्लिअर अप बाय द वीकेंड. आय हॅव लॉट्स ऑफ वर्क टू क्लिअर अप बाय द वीकेंड. वीकेंड म्हणजे आठवड्यापर्यंत, आठवडाभर. आणि बाय द म्हणजे आठवड्याभरापर्यंत असं आहे. आय हॅव लॉट्स ऑफ वर्क. लॉट्स ऑफ वर्क म्हणजे खूप काम. त्याच्यानंतर नेक्स्ट 17वं वाक्य. मला वाटते की माझ्यासाठी फोनद्वारे त्याच्याशी संपर्क साधण्याची वेळ आली आहे. मला वाटते की माझ्यासाठी फोनद्वारे त्याच्याशी संपर्क साधण्याची वेळ आली आहे. म्हणजे त्याला संपर्क साधला पाहिजे फोनद्वारे. मला वाटते की म्हणजे आय थिंक. आय थिंक इट्स टाईम फॉर मी टू कॉन्टॅक्ट हिम बाय फोन. आय थिंक इट्स टाईम फॉर मी टू कॉन्टॅक्ट हिम बाय फोन. इट्स टाईम फॉर मी म्हणजे माझ्यासाठी
टू कॉन्टॅक्ट हिम म्हणजे त्याला फोन करण्याची वेळ आली आहे असं आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट 18 वाक्य. मी दार उघडले आणि 2 मुले शेजारी उभी असलेली दिसली. मी दार उघडले आणि 2 मुले शेजारी उभी असलेली दिसली. वाक्याना आय ओपन द डोअर अँड सॉ 2 बॉयज स्टँडिंग साईड बाय साईड. आय ओपन दी डोअर म्हणजे मी दार उघडले, अँड म्हणजे आणि, सॉ 2 बॉयज स्टँडिंग साईड बाय साईड म्हणजे 2 मुले शेजारी उभी असलेली मला दिसली. दिसलीसाठी सॉ आलेलं आहे, लक्षात घ्या. सॉ 2 बॉयज स्टँडिंग साईड बाय साईड. त्याच्यानंतर नेक्स्ट 19 वाक्य बघू. तिने त्याचा हात धरला आणि त्याला बोटीवर ओढले. तिने त्याचा हात धरला आणि त्याला बोटीवर ओढले. वाक्याना शी ग्रॅब्ड हिम बाय द हँड अँड पुल्ड हिम ऑन टू द बोट. शी ग्रॅब्ड हिम बाय द हँड अँड पुल्ड हिम ऑन टू द बोट. तिने काय केलं, धरला. धरला म्हणजे ग्रॅब्ड केला, त्याला हात धरला. ग्रॅब्ड हिम बाय द हँड अँड पुल्ड हिम. पुल्ड म्हणजे ओढणे. पुल्ड हिम ऑन टू द बोट म्हणजे बोटीवर ओढले असं आहे ते वाक्य. त्याच्यानंतर 20 वाक्य. तू हरवला आहेस का. तू हरवला आहेस का. वाक्य कसं आहे ना, 2 प्रकारे हे वाक्य करता येतं आपल्याला. तू हरवला आहेस का म्हणजे हॅव यू लॉस्ट क्वेश्चन्स मार्क, हॅव यू लॉस्ट किंवा आर यू लॉस्ट असं पण येतं. हॅव यू लॉस्ट किंवा आर यू लॉस्ट दोघीपैकी दोन्हीही बरोबर आहे. तुम्ही कुठलंही यूज करू शकता. कारण तुम्हाला लक्षात माहिती असेल की एम इज आर आणि हॅव हॅज पण वर्तमान काळाचीच रूपे आहे. त्याच्यामुळे आहेस का वर्तमान काळात हे वाक्य आहे. त्याच्यामुळे हॅव किंवा आर दोघापैकी कुठलंही ॲक्झिलरी वर्ब्स, हेल्पिंग वर्ब्स तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर 21 वाक्य. तुम्ही रिसायकल करता का. तुम्ही रिसायकल करता का. वाक्याना डू यू रिसायकल, डू यू रिसायकल अँड क्वेश्चन्स मार्क. इथे काय आहे, हो किंवा नाही आन्सर आहे. त्याच्यामुळे इथे येणार ॲक्झिलरी वर्ब्सने सुरुवात झालेली आहे. आणि करता का म्हणजे हे साध्या वर्तमान काळाचं वाक्य असल्यामुळे डू यूज झालेलं आहे हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून, म्हणजे हेल्पिंग वर्ब्स, ॲक्झिलरी वर्ब्स म्हणून. त्याच्यानंतर 22 वाक्य. आजूबाजूला भेटू. आजूबाजूला भेटू. वाक्याना सी यू अराउंड. सी यू अराउंड म्हणजे आजूबाजूला भेटू. त्याच्यानंतर 23 वाक्य. तुला रॅप आवडतो का. तुला रॅप आवडतो का. हे पण काय आहे, हो किंवा नाही म्हणजे ॲक्झिलरी वर्ब्सने सुरुवात झालेली आहे. वाक्याना डू यू लाईक रॅप, डू यू लाईक रॅप अँड क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर 24 वाक्य. तुम्ही इथे पार्क करू शकता. तुम्ही इथे पार्क करू शकता. वाक्याना यू मे पार्क हियर, यू मे पार्क हियर म्हणजे इथे तुम्ही काय करू शकता, पार्क करू शकता. त्याच्यानंतर 25 वाक्य. तुझे डोळे गोंडस छान आहेत. तुझे डोळे गोंडस छान आहेत. वाक्याना यू हॅव क्यूट आईज, यू हॅव क्यूट आईज. क्यूट म्हणजे छान, गोंडस, आईज म्हणजे डोळे आणि फुल स्टॉप. हॅव आलेला आहे कारण वर्तमान काळ आहे म्हणून. अशा प्रकारे ही 25 खूप महत्त्वाची वाक्य आहेत. तुम्हाला ही पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की किती महत्त्वाचे आहे. त्यामुळे व्यवस्थित करा. लक्षात आलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा आणि व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जसं आम्ही एक्सप्लेनेशन केलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे सविस्तरपणे, त्याप्रमाणे तुम्ही ते लक्ष देऊन करा. काही प्रॉब्लेम असेल तर व्हिडिओ बघा आणि वाक्य कळत नसतील तर तुम्ही काय करा, आम्ही पूर्वीचे व्हिडिओ दिलेले आहेत ते बघा. कारण ती वाक्य कशी आहेत तर असेटिव्ह सेंटेन्स आहेत, साधी वाक्य आहे, सिम्पल सेंटेन्सेस, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आहेत, निगेटिव्ह अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य आहेत, विधानार्थी नकारार्थी वाक्य. त्यामुळे ऑल टाईप्स ऑफ सेंटेन्सेस ही आहेत. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, ती अगोदरचे जे व्हिडिओ आहेत म्हणजे कशी बनवतात, त्याचं स्ट्रक्चर काय आहे ते लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे ती बनवा. म्हणजे तुम्हाला ती व्यवस्थित लक्षात येतील. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहावे लागतील. त्यामुळे व्हिडिओ बघा, स्टेप बाय स्टेप करत करत या. वेळ लागला तरी पण चालेल, पण व्यवस्थित आपण A to Z स्टेप बाय स्टेप करत यायचं म्हणजे आपल्याला सगळं लक्षात येईल. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत जे तुम्हाला हेल्प करतील. तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका.
आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि आम्ही लिंक्डइन अकाउंट पेज आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्यामुळे या प्लॅटफॉर्मला पण आमच्या जरूर भेट द्या आणि तुम्ही फॉलो करायला आम्हाला विसरू नका. चला तर मग आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नवीन सेंटेन्सेस घेऊन नवीन सरावासाठी. तोपर्यंत धन्यवाद.